नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या पात्रामध्ये उरलेला भात घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बऱ्याच वेळा भात हा शिल्लक राहतोच. मग तो एकतर आपण फोडणी देऊन खातो किंवा मग त्याचं काय बनवायचं आपल्याला सुचत नाही ना. मग अशा वेळेस तुम्ही हा भन्नाट पदार्थ नक्कीच बनवू शकता. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भात घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा, 2 चमचे ताजे दही घालायचं आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं. पहा, इथे आपलं या स्वरूपाचं मिश्रण तयार झालेलं आहे. तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. पहा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण आहे ना, ते जास्तच पातळसुद्धा नको आहे आणि अगदीच घट्ट नको. मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी. तर हे मिश्रण आपण 10 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. जसे की इथं मी घेतलेली आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोबी. सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, जेणेकरून आपला पदार्थ आणखीनच पौष्टिक बनेल. तर पहा, इथे आपण कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतलेली आहे. कोबीसुद्धा चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची बारीक बारीक चिरून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेऊया. सर्व भाज्या इथे आपण चिरून घेतलेल्या आहेत. आता या चिरलेल्या भाज्या आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही गाजर वापरू शकता, बीट वापरू शकता किंवा इतर कोणत्याही पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. भाज्या घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तडक्या पॅनमध्ये पहा, कडकडीत असं तूप गरम करून घ्यायचं. 1 चमचा तूप गरम करून घेतलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडले की याच्यामध्ये या मिश्रणामध्ये घालायचे. तडका मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर असा तडका घातल्यामुळे काय होतं की आपला पदार्थ चवीलासुद्धा खूप छान खमंग आणि रुचकर लागतो. छान मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून मिक्स करून घेऊयात आणि सर्वात शेवटी अगदी चिमूटभर असा खायचा सोडा घालायचा आहे. तुम्हाला सोडा नसेल घालायचा तर स्किप केला तरीसुद्धा चालेल. इथे आपलं भाताचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच गॅसवरती आपलं पॅन ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. तूप टाकून घेतलं. आता याच्या सर्व साच्यांमध्ये आपण तयार केलेलं भाताचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरताना पहा, कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही आपल्या घरगुती भोजन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा मग चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या अशाच युनिक भन्नाट रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, इथे आपण सर्व साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. तर आप्पेचं जे मिश्रण आहे ना, ते मध्यम अशा स्वरूपाचं असायला हवं. पहा, या स्वरूपाचं अगदी पातळसुद्धा नसायला हवे, तरच आपले आप्पे परफेक्ट बनतात. आता याच्या सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती हे आप्पे आपण व्यवस्थित असे भाजून घेऊयात. गॅस मध्यमच ठेवायचा, म्हणजे आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात, छान जाळीदार आणि मऊसूद होतात. आता 3 ते 4 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात. पहा, आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहे. आता याच्यावरून आपल्याला थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि आप्पे पलटे करून घ्यायचे. वरून थोडंसं तूप सोडून घेऊया आणि आप्पे पलटी करूया. पाहू शकता तुम्ही, आप्पे खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता सर्वच आप्पे आपण पलटी करून घेऊया. तर मध्यभागीचे जे आप्पे आहेत ना, ते पटकन भाजले जातात, परंतु साईडचे आप्पे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. त्यामुळे हे आप्पे जसजसे भाजले जातील ना, तसतसे आपण पलटी करून घेऊया. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भात शिल्लक असतो. मग आपण एकतर त्याला फोडणी देतो किंवा मग त्याचं काय करायचं असं सुचतच नाही. मग अशा वेळेस हा पदार्थ बनवून पाहायचा. अगदी झटपटही तयार होतो आणि खायलाही खूप भारी लागतो. त्यामुळे जर तुमचा पुढच्या वेळेस थोडा जरी भात शिल्लक राहिला असेल तर अशी रेसिपी बनवून पहा. नक्की तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. पहा, इथे आपण हे सर्व आप्पे पलटी करून घेतलेले आहेत.
आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला छान असं मध्यम गॅसवरती भाजून घेऊयात। पहा इथे आपले आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। सर्व आप्पे पलटी करून चेक करून घ्यायचे आहेत। पहा मस्त असे इथे आपले भाताचे आप्पे तयार झालेले आहेत। याला रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त आलेला आहे। छान स्पॉन्ज असे झालेले दिसतात हे आप्पे। तर मंडळी, तुमच्याकडे जेव्हा भात शिल्लक राहतो त्यापासून तुम्ही कोणकोणत्या रेसिपीज बनवता त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मी सुद्धा नवनवीन अशा रेसिपीज ट्राय करेन आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन। चला तर हे आपले तयार झालेले भाताचे आप्पे आता आपण लगेच एका डिशमध्ये काढून घेऊयात। पाहू शकता आपले आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगलेले आहेत, छान सॉफ्ट असे झालेले दिसतात आणि मऊ लुसलुशीतही झालेले आहेत। हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूपच भारी लागतात। तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। पहा मी हे आप्पे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, अगदी आतमधून छान जाळीदार झालेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट आणि युनिक रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील, त्यामुळे एकदा नक्की चेक करा। चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग मंडळी, बाय बाय।